नमस्कार. आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज इथं उपवासासाठी स्पेशल असे नवीन रेसिपी बनवणार आहे. यासाठी इथं भगर घेतलेलं आहे, धुवून घ्यायचं आहे. तर मधले सगळे खडे काढून भगर धुवून घेतलेलं आहे. पूर्ण पाणी ह्याच्यातलं निथळून घेतलेलं आहे आणि थोडंसं कपड्यावर किंवा चाळणीमध्ये वाळू वाळू द्यायचंय 10 मिनिट. आता इथं बारीक रव्यासारखं बारीक करून घ्यायचंय. आता एकदम बारीक असं जास्त पण करायचं नाही. या पद्धतीनं बनवलेलं आहे मी. आता इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये 1 ग्लास पाणी तापवून घ्यायचे. आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे. आता या पोहरीमध्ये पाणी काढून घ्यायचे. आता हे गरम पाणी बाजूला ठेवून घ्यायचे आणि जे वाटलेले भगर आहे ती तुपामध्ये भाजून घ्यायचे. या कढईमध्ये तूप टाकून घ्यायचे. आता इथं तूप गरम झाल्यावर लगेच ह्याच्यामध्ये ही भगर जी आपण रवा बनवला आहे भगरचा ती भाजून घ्यायचा आहे. आता खमंग असं भाजून घ्यायचे. आता आणखीन 1 चमचा तूप टाकलेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे 1 लाईक 1 सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता याचा रंग बदललेला आहे बघू शकता. आता हे छान असं भाजत आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचे. आता चिमूटभर मीठ टाकायचे. मीठ जर उपवासाला खात नसाल तर मीठ नाही टाकलं तरी चालते. विलायची पावडर टाकलेलं आहे. आता थोडंसं पाणी कमी झाल्यावर लगेच ह्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे. आता गूळ तुमच्या गोड जेवढं खाता त्याच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता ह्याच्यामध्ये बघू शकता एकदम छान असं शिरा तयार झालेला आहे. आता इथं गॅस बंद केलाय. काजू बदामचे काप आणि गुलाब पाकळ्या टाकून घ्यायच्यात. आता हे गुलाब पाकळ्या कट करून घ्यायच्या. मिक्स करून घ्यायचे. आता इथं उपवासाचा शिरा तयार झालेला आहे बघू शकता. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय. आता ह्याच्यावरून काजू बदामचे काप टाकायचे, थोडंसं तूप टाकायचे. ते बघू शकता एकदम छान असा शिरा तयार झालेला आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.